पहलगाम हल्ल्यावेळी एका पर्यटकाचा झिपलाईन व्हिडिओ समोर आल्यानंतर आता चौकशीला सुद्धा वेग आलेला आहे। चौकशीसाठी झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं। या झिपलाईन ऑपरेटरची चौकशी करण्यात आली। हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता तपासही वेगात होतोय। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। त्या झिप लाइनिंग ऑपरेटरची एनआयए कडून कसून चौकशी। हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर चौकशीचा फेरा। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। अहमदाबादचे ऋषी भट्ट यांनी पहलगाममध्ये झिपलाईन करताना एक व्हिडिओ शूट केला। या व्हिडिओत दहशतवादी पर्यटकांवर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतात। मात्र झिप लाइनिंग ऑपरेटरनं जेव्हा ऋषी भट्ट यांना झिप लाइनिंगसाठी तयार केलं तेव्हाच गोळीबार सुरू झाल्याचं व्हिडिओत दिसतंय। गोळीबाराचा आवाज सुरू होताच झिप लाइनिंग ऑपरेटर मुजाम्मिल हा अल्लाहू अकबर असं म्हणतोय। त्यामुळे त्याची एनआयए कडून चौकशी करण्यात आली। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। दरम्यान ज्यांच्या मोबाईलमध्ये हा गोळीबाराचा व्हिडिओ कैद झाला त्या ऋषी भट्ट यांनी हल्ल्याचा संपूर्ण थरार सांगितला। दहशतवादी पर्यटकांना टार्गेट करत होते त्यावेळी मुलं आणि पत्नी चांगलेच घाबरल्याचं भट्ट म्हणाले। पत्नी आणि मुलं घाबरल्याचं बघता झिप लाईन वरून उडी मारली आणि पत्नी मुलाला घेऊन पळ काढल्यानं जीव वाचला असंही त्यांनी सांगितलं। मुझे फर्स्ट 10 सेकंड तो पता ही नहीं चला था, पर मैंने जिप लाइन में देखा नीचे लोग मर रहे। ये फिर मेरी वाइफ नीचे खड़ी थी, उसके सामने 2 लोगों को रिलीजन पूछ के मार डाला। तो फिर मेरी वाइफ चिल्लाने लगी तो मैं अराउंड 7 to 8 फीट जितना बाकी था और जिप लाइन से कूद के मेरी वाइफ को और मेरे बच्चे को लेके वहाँ से भागना शुरू किया। और भागते भागते हमने देखा एक स्पॉट ऐसा था जहाँ पे छोटा खड्डा था और कहीं किसी के शो नहीं हो रहा था, तो हम वहाँ पे खड्डे में ऑलरेडी 2-3 लोग वहाँ पे छुपे हुए थे, तो हम भी वहाँ पे छुप गए। फिर अराउंड थोड़ा फायरिंग क्लोज हुआ, फिर हम वहाँ से निकले और मेन गेट की तरफ भागने लगे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी भारतीय लष्कराच्या टार्गेटवर आहेत। तसंच या दहशतवाद्यांना काही स्थानिक काश्मीरमधील दहशतवाद्यांनी देखील मदत केली आहे। त्यात आता गोळीबाराचा नवा व्हिडिओ समोर आल्यानं झिप लाइनिंग ऑपरेटरची चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे त्याच्या चौकशीतून काही निष्पन्न होतं का याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।